नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारी खूपच चटपटीत अशी हॉटेल स्टाईल आलू कोळीवडा व त्याच्यासोबत खाण्यासाठी पुदिन्याची चटणी ही रेसिपी. चला तर आपण या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. आपण आता पुदिन्याची चटणीचं साहित्य बघून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी कोथिंबीर घेतलेले आहे 1 कप, त्यानंतर 1 कप पुदिना, एक छोटासा कांदा, एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे, आलं आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, चाट मसाला, काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपण आता पुदिन्याची चटणी आहे ती करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता कोथिंबीर घालायची आहे, त्यानंतर पुदिना घालायचा आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो आहे तो घालायचा आहे. टोमॅटोने थोडंसं जरा चटपटीत होतं. त्यानंतर याच्यामध्ये आलं आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, मिरची घालायची आहे. इकडे मी 4 मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे मिरची घाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर आमचूर पावडर, चाट मसाला, काळं मीठ घालायचं आहे, साखर घालायची आहे. तुम्ही इकडे गूळ पण वापरू शकता किंवा चिंच. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण आता या मिश्रणामध्ये थोडा आणखीन चटपटीतपणा येण्यासाठी लिंबाचा रस घालायचा आहे व थंड पाणी घालायचं आहे. माझ्याकडे बर्फ नव्हता म्हणून मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे. बघू शकता आपण चटणी मस्तपैकी अशी वाटून घेतलेली आहे. बघू शकता मस्तपैकी अशी हिरवी झालेली आहे. त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी आपलं चांगलं गरम झालं पाहिजे, एकदम कडकडीत. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे व पाण्याला चांगली मस्तपैकी अशी उकळी आणायची आहे. बघू शकता तुम्ही पाण्याला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये कच्चे बटाटे आहेत तुकडे केलेले ते घालायचे आहेत. गॅसची फ्लेम इकडे हायस्ट ठेवा. हाय फ्लेमवर आपल्याला 5 मिनिटं हे बटाटे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. फक्त 5 मिनिटं आपल्याला बटाटे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. इकडे मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपले बटाटे आहेत ते शिजलेले आहेत. बघू शकता तुम्ही जास्त आपल्याला इकडे शिजवून घ्यायचे नाही आहेत बटाटे. आपण आता हे एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत बटाटे. त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही बाउलमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे कलरसाठी. त्यानंतर लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे, गरम मसाला घालायचा आहे, त्यानंतर धणे पावडर घालायची आहे, चाट मसाला घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण आमचूर पावडर घालणार आहोत, काळं मीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालणार आहोत याच्यामध्ये आपण. एकदा असं मॅरिनेट करून बघा, असे मसाले घालून खूप छान लागतात टेस्ट एकदम. त्यानंतर फेटलेलं दही आहे ते घालायचं आहे, कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे, त्यानंतर बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करायचं आहे.
बघू शकता मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आपल्या मसाल्यांना. आपण आता ह्याच्यामध्ये जे बटाटे बॉईल करून म्हणजे शिजवून घेतलेले होते बटाट्याचे तुकडे ते घालायचे आहेत. हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असा मसाला लावून घ्यायचा आहे बटाट्यांना. खूप छान रेसिपी लागते ही. नॉनव्हेज विसरून जाल. व्हेज लोकांसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे ही. बघू शकता असा मसाला आहे तो लावून घ्यायचा आहे. आणि पुदिन्याच्या चटणीवर तर एकदम भारी लागतात. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. आपण आता हे फ्राय करणार आहोत. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आपण आता ते बटाटे आहेत ते या तेलामध्ये असे सोडायचे आहेत. सर्वप्रथम हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करा. आपण आता हे झाराच्या साहाय्याने असं परतून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही लगेच फ्राय होतात हे. बघू शकता मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आणि आपला मस्तपैकी असा आलू कोळीवडा तयार झालेला आहे. मस्तपैकी आपली पुदिन्याची चटणी पण तयार आहे आणि आलू कोळीवडा गरमागरम तुम्ही मस्तपैकी असा खाऊ शकता. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.